मंगल क्षण हा आला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा. मंगल क्षण हा आला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा. देशभक्ती देशप्रेम संचारले मनामनात आज. देशभक्ती देशप्रेम संचारले मनामनात आज. भारत मातेला वंदन करून करते मी प्रास्ताविकेला सुरुवात आज. करते मी प्रास्ताविकेला सुरुवात आज. आदरणीय प्रमुख अतिथी, मान्यवर, शिक्षक वृंद, पालक वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण इथे एकत्र आलो आहोत आपल्या देशाचा अभिमानास्पद आणि ऐतिहासिक दिवसाचा उत्सव साजरा करण्यासाठी. आज आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. आपल्या तिरंग्याखाली उभे राहून देशाच्या सेवेसाठी प्रेरणा घेण्याचा हा क्षण आहे. विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला. परंतु देश अजूनही ब्रिटिश सरकारच्या कायद्याचे पालन करत होता. त्यावेळी भारताचे संविधान नव्हते, म्हणून भारताने देशाच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी एक संविधान सभा स्थापन केली, ज्याचे अध्यक्ष भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होते. या संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आणि इतर अनेक महान नेते होते. या सभेला भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, जे आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा आधार देते. हे फक्त कायदेशीर दस्तऐवज नाही, तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. व संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजे एखादा देश कसा चालवायचा याचा मूळ नियमांचा संच किंवा सर्वात मोठा कायदा. सरकारचे अधिकार, मर्यादा आणि नागरिकांचे हक्क, कर्तव्य यांचे स्पष्ट नियम म्हणजे संविधान होय. विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी 1950 रोजी आपले हे संविधान अधिकृतपणे लागू झाले आणि भारत सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला. म्हणूनच हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मग प्रजासत्ताक म्हणजे काय? तर लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजेच जनतेचे शासन, जनतेसाठी जनतेद्वारे चालवलेले सरकार. आजचा हा दिवस आपल्या लोकशाहीचा, शक्तीचा आणि आपल्या संविधानाच्या गौरवाचा प्रतीक आहे. आज शूरवीरांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. परंतु आपल्या देशाला हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही. यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपले रक्त सांडले आहे. कित्येकांनी आपल्या निधड्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आहेत. भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक क्रांतिकारक यांच्या विचारांची स्मृती आज आपल्या अंतःकरणात आपण जागूया. विद्यार्थी मित्रांनो, आज भारत देश जगामध्ये महासत्ता म्हणून ओळखला जातो. सर्वात मोठी लोकशाही असलेला देश. मग आपला देश महान का आहे? आपल्या देशात सामाजिक समस्या, गरिबी, निरक्षरता, दहशतवाद अजूनही मोठ्या प्रमाणात आहे म्हणून? तर मुळीच नाही. आपला देश महान आहे कारण वसुधैव कुटुंबकम अर्थात संपूर्ण जग एक कुटुंब आहे अशी संस्कृती असणारा आपला देश आहे. सर्वेन भवन्तु सुखिनः सर्वेन सन्तु निरामया ही आपल्या देशाची शिकवण आहे. आज आपण झगमगतोय डिजिटल युगात, परंतु या प्रकाशातही काही सावल्या आहेत. भ्रष्टाचाराची, स्त्री अत्याचाराची. भ्रष्टाचार ही तर एक मोठी कीड आहे, जी देशाच्या प्रत्येक अंगाला जखमी करते. नोकऱ्यांची विक्री, शिक्षणाची विक्री, अगदी जातीच्या दाखल्यांची सुद्धा विक्री. सामाजिक जीवनात
नागरिकांना हर प्रकारे आणि हर ठिकाणी भ्रष्टाचाराला तोंड द्यावे लागते, अगदी जन्म दाखल्यापासून ते मृत्यू दाखल्यापर्यंत. संविधानानं भारताला मतदानाचा हक्क दिला. लोकशाहीचा अर्थ फक्त मतदान करणं नाही, तर प्रामाणिकपणे मतदान करणं आहे. आजही काही ठिकाणी मत विकणं आणि खरेदी करणं ही अत्यंत लाजिरवाणी आणि दुर्दैवी समस्या आहे, जी आपल्या लोकशाहीची ताकद कमी करते. मत म्हणजे माणसाची हक्काची भाषा, ज्याने आपण आपल्या भावी सरकारची निवड करतो. तेव्हा आपल्या मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि शुद्धता राखणं हे प्रत्येक नागरिकाचं पवित्र कर्तव्य आहे. मत खरेदी करणं म्हणजे आपल्या संविधानाचा अपमान करणं आणि देशाच्या विकासाच्या वाटेत अडथळा आणणे होय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फक्त झेंडे फडकवतो, भाषण देतो आणि गाणी म्हणतो, पण खरी जबाबदारी आहे ती आपल्या देशासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची. चांगले नागरिक होणे, स्वच्छता राखणे, शिक्षण घेणे आणि एकमेकांचा सन्मान करणे हाच खरा देशभक्तीचा अर्थ आहे. देशात बदल घडवण्याची प्रचंड शक्ती आपल्या देशातील तरुण पिढीत आहे. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील तरुण पिढीवरच अवलंबून असते. म्हणून देशाची सेवा करणे आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले म्हणजे तरुण पिढीचे कर्तव्य आहे. आज आपण मोबाईल, सोशल मीडियामध्ये हरवून जात आहोत, पण खरी गरज आहे तरुण आणि समाजासाठी जागरूक नागरिक होणं, नवीन कल्पना आणणं आणि आपल्या संविधानाचे मूल्य जपणं. यूथ इज द पॉवर ऑफ द नेशन. लेट्स यूज दॅट पॉवर वाईजली. स्वच्छ भारत, सशक्त भारत, डिजिटल भारत, आत्मनिर्भर भारत अशा योजना आणि संकल्पना खऱ्या अर्थानं यशस्वी होणार असतील तर त्यासाठी प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा आणि शिस्त या गुणांची जपणूक करणे अनिवार्य आहे. प्रजासत्ताक दिन हा स्वतःच्या देशाविषयीचा अभिमान, परिश्रम आणि संविधानाच्या मूल्याचे स्मरण करणारा दिवस आहे. आपण सर्वांनी देशाच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करावे, सामाजिक सलोखा वाढवावा आणि आपली लोकशाही अधिक सक्षम करण्याचा संकल्प करावा. आजच्या या पवित्र दिवशी आपण आपल्या मनात ठेवू की देशाची प्रगती सरकारवर नव्हे तर नागरिकांच्या सजगतेवर अवलंबून असते. देश आपला आहे तर जबाबदारीही आपलीच आहे. चला आपल्या कर्माने भारताला जगातील सर्वात शक्तिशाली, समृद्ध आणि शांतताप्रिय राष्ट्र बनवूया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, देश महान होण्यासाठी नागरिक महान असले पाहिजेत. याच भावनेने आपण स्वतःला घडवूया, समाज घडवूया आणि अखेरीस राष्ट्र घडवूया. धन्यवाद.